महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या 2 दिवसापासून पाहतोय ओबीसी आरक्षण, ओबीसी आरक्षणाची टक्केवारी याच्याबद्दल मनोज जरांगे, त्यानंतर ते बाळासाहेब खराटे यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवत आहेत. खरं तर 1967 साली जी बी.डी. देशमुख कमिटीने लिस्ट बनवली त्याच्यामध्ये 183 जाती होत्या आणि त्याच वेळेस तुटपुंज आरक्षण दिलं गेलं. म्हणजे व्हीजेएनटीला 4% आणि ओबीसीला 10%. याला कारण एकच होतं की 1955 सालचा कालेलकर रिपोर्ट ऍक्सेप्ट केला नाही गेला आणि ओबीसींना त्यांच्या आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं 1993 पर्यंत. त्यानंतर 80 साली मंडल आयोगाची स्थापना झाल्यानंतर जवळजवळ 10 वर्ष मंडल कमिशन रिपोर्ट ऍक्सेप्ट झाला नाही आणि 1990 साली ज्यावेळेस मंडल आयोग व्हीपी सिंगांनी लागू केला त्याच्या विरुद्ध आता जरांगे म्हणाले की आम्ही मंडल आयोग चॅलेंज करतो, मंडल आयोगावर कारवाई करायची. अहो, मंडल आयोग चॅलेंज झालेला आहे ना. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. इंदिरा साहनी हा खटला कोणता आहे? जवळजवळ 2 ते 3 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये केस चालली आणि 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मंडल आयोग ऍक्सेप्ट केला. मंडल आयोगाने महाराष्ट्रातल्या संपूर्ण देशातल्या जवळजवळ 3,500 जातींचं सर्वेक्षण करून ओबीसी लिस्ट केली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 260 जाती त्यांनी ओबीसी म्हणून डिफाईन केल्या आणि मंडल आयोगाने सांगितल्याप्रमाणे जे 27% आरक्षण आहे ते जरांगे म्हणतात आहे ना की 14%चं 16% वाढलं कसं. अहो जरांगे साहेब, मंडल आयोग आणि इंदिरा साहनी खटल्याचा जो निकाल आहे त्या निकालाचा अभ्यास करा. 27% हे सुप्रीम कोर्टाने 7 जजच्या बेंचने ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस 93 साली इंदिरा साहनी खटल्याचा निकाल लागला, 7 जजच्या बेंचने इंदिरा साहनी केसचा निकाल दिला, त्यानंतर त्यांनी मॅन्डेटरी केलं प्रत्येक राज्य सरकारला की तुम्ही हे 27% आरक्षण लागू करा आणि त्यानंतर मग तो 23 मार्च 1993चा तो GR राज्य सरकारने आणला आणि ते आरक्षण 14%वरनं ते 27%वर वाढवलं. त्यामुळं एवढं अज्ञान ठेवू नका. महाराष्ट्रासमोर हे असं चुकीचं काहीतरी हे करायचं, थोडा अभ्यास करा. आणि त्यानंतर ज्या जाती ऍड होत गेल्या ही कंटिन्युअस प्रोसेस होती. त्याच वेळी 1995 साली मुटाटकर कमिटी होती. मुटाटकर कमिटीने जवळजवळ 147 जातींचं सर्वेक्षण करून त्या जाती ओबीसी लिस्टला ऍड केल्या. मुटाटकर कमिटीचं नंतर रूपांतर खत्री कमिशन मध्ये झालं. खत्री कमिशन, सराफ कमिशन, भाटिया कमिशन, बापट कमिशन असे हे राज्य मागासवर्ग आयोग हे चालूच आहे आणि प्रत्येकाने 10, 15, 20 अहवाल दिलेत. काही जातींना हे फेटाळलं सामाजिक मागासले, पण काही जाती ऍड केल्या. त्यामुळे ह्या कशा आल्या त्या कशा आल्या असं चुकीचे हे समज महाराष्ट्रामध्ये पसरू नका. आणि राहिला प्रश्न, आता जरांगे म्हणतात की मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या. अहो, तुम्हाला एवढं तरी माहित पाहिजे, मुस्लिमांच्या अत्तार, मन्यार, बागवान, खाटीक, पिंजारी अशा जवळजवळ 20 ते 25 जाती ओबीसी लिस्ट मध्ये आहेत. फक्त मुस्लिमांच्याच नाही, ख्रिश्चन धर्मातल्या पण काही जाती ओबीसी लिस्ट मध्ये. त्यामुळे मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या. अत्यंत अज्ञानी वक्तव्य. दुसरा प्रश्न राहिला की कुणबी आणि मराठा एकच आहे. ज्यावेळेस कालेलकर कमिशन आलं त्यावेळेस कालेलकर कमिशननी फॉरवर्ड हिंदू जात म्हणून मराठा समाजाला त्या लिस्टमध्ये टाकलं नाही. बी.डी. देशमुख कमिटीच्या रिपोर्टमध्ये पण मराठा समाजाला जे 183 वर तुम्ही जे म्हणता ते फक्त कुणबी आहे. मंडल कमिशनने तर फॉरवर्ड हिंदू कास्ट जे 4 मुख्य जाती फॉरवर्ड आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज, महाराष्ट्रातला मराठा समाज असं लिहिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.